या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने. आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर. आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यात आता पुन्हा वाद निर्माण झाला. काही दिवसांपूर्वी पडळकर यांनी जयंत पाटलांच्या वडिलांचा उल्लेख करत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली. पडळकर यांनी सांगलीतील हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात जयंत पाटलांना आक्षेपार्ह शब्दात टीका केली आहे. पडळकर नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊया. हिंदू बहुजन दसरा मेळावा सांगलीतील आरेवाडी येथील बिरोबा बन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी आपल्या भाषणात बोलताना पडळकर म्हणाले की माझी लढाई प्रस्थापितांविरोधात आहे. माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात. माझा सवाल आहे की जयंत पाटील, तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते हे सांग. मी जे विषय मांडले त्याच्यावर चर्चा करा. कारखाने ढापता आणि माझ्यावर पोलीस, तलाठी, तहसीलदार यांना पुढे करता. मी सुभेदार मल्हाररावच्या अवलाद आहे. पुढे बोलताना पडळकर म्हणाले की सांगलीमध्ये महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा घेण्यात आली, पण मला आई बहिणीवर शिव्या देत होते. मला ते गोप्या गोप्या म्हणाले. कुठल्याही टीव्हीवर याची चर्चा झाली नाही. एका विधानसभेचा आमदार जो 40,000 मतांनी निवडून आला त्याला हे शिव्या देत आहेत, त्याला गोप्या गोप्या म्हणत आहेत. यावर कुठे स्पेशल रिपोर्ट आला नाही, म्हणजे मला गोप्या म्हणतात हे यांना मान्य आहे. पडळकर पुढे म्हणाले की मला गोप्या म्हणू द्या, मी सामान्य घरातील पोरगा आहे. मला गोप्या म्हटलं तरी फरक पडत नाही. मग मी तुला जयंत्या म्हटलं तर चालेल का? मी म्हणणार नाही, पण असं म्हटलं तर चालेल का, असा सवाल जयंत पाटील यांना विचारला आहे. दरम्यान पडळकर यांच्या या विधानानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. यावर जयंत पाटील आणि राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. धनगर आरक्षणावर बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की मी धनगर आरक्षण मिळवण्यासाठी सक्षम आहे. ओबीसी आरक्षणाला पाठबळ आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मराठा आरक्षणाला वेगळा प्रवर्ग केल्यास प्रश्न सुटेल. आरक्षण मिळवण्यासाठी सरकारचा पाठिंबा मिळवायचा असेल तर एकत्र या. मी सरकारचा विषय आला तर सरकारचा विषय मांडतो, धनगरांचा विषय आला तर धनगरांचा विषय मांडतो, ओबीसींच्या विषयाला ओबीसींचा विषय मांडतो.